नमस्ते विद्यार्थी मित्रो, या व्हिडिओमध्ये आपण सेट या चॅप्टरची रिव्हिजन बघणार आहोत। यामध्ये तुम्हाला सर्व प्रॅक्टिस सेटचे व्हिडिओच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, कमेंट सेक्शनमध्ये देखील मिळेल। मी यातील सर्व सॉल्ड एक्झाम्पल्स तुम्हाला अतिशय सोप्या भाषेत समजून देण्याचा प्रयत्न करणार आहे। चला तर सुरू करूया सेट या चॅप्टरची रिव्हिजन। ओके, तर फर्स्ट ऑफ ऑल यामध्ये सुरुवातीला त्याने आपल्याला दिलेले लेट्स रिकॉल सम पिक्चर्स आर गिवन बिलो, इट कंटेन्स द ग्रुप ऑफ थिंग्स यू नो। ओके, तर या ठिकाणी फ्लावर बकेट घेतलेले, बंच ऑफ कीज, फ्लॉक ऑफ बर्ड्स, piles of notebooks and the collection of the numbers. We use a special word for each of the collection given above. In all the above examples, we can clearly list the objects of that collection. We call the collection of such objects as a set. आणि या कलेक्शनला आपण काय म्हणत असतो तर ते सेट म्हणत असतो। Now observe the collection. Happy children in the village, brilliant students of the class. In the both examples, the word happy and the brilliant are relative terms. Relative याचा अर्थ काय तर ते व्यक्तिपरत्वे त्या भिन्न असतात। ओके, because the exact meaning of these words to be happy and to be brilliant differ from person to person. Therefore these collections are not sets. Okay, आता आपल्याला काही एक्झाम्पल्स त्याने इथे दिलेले आहेत। सी द एक्झाम्पल्स गिवन बिलो अँड डिसाइड वेदर इट इज अ सेट ऑर नॉट। डेज ऑफ अ वीक, दिस इज द सेट। मंथ इन अ इयर, इट्स अ सेट। ब्रेव चिल्ड्रन इन द क्लास, तर तो सेट होणार नाही, कारण की ब्रेव तो कशासाठी पाहिजे, इट डिफर फ्रॉम द पर्सन टू पर्सन। ओके, फर्स्ट 10 काउंटिंग नंबर्स 1 2 3, तर तो हा सेट आहे। स्ट्रॉंग फोर्ट्स ऑफ महाराष्ट्र हे देखील सेट होणार नाहीये, इट डिपेंड्स ऑन त्याची स्ट्रॉंगची कंडिशन्स काय असतील त्याच्यासाठी। प्लॅनेट इन अवर सोलार सिस्टीम्स, प्लॅनेट्स इन द सोलार सिस्टीम, तर हा काय होणार तर तो सेट होणार। डेज इन अ वीक हे सेट असणार आहे। ओके, नेक्स्ट मंथ इन अ इयर, तो पण सेट होणार आहे, तर सेट काय होणार नाहीये द ब्रेव चिल्ड्रन इन द क्लास, स्ट्रॉंग फोर्ट्स ऑफ महाराष्ट्र। ओके, 10 काउंटिंग नंबर्स, दिस इज अ सेट। ओके, म्हणून इथे हे काय होणार तर नो, दिस इज एस अँड येस। ओके, 10 काउंटिंग नंबर्स, दिस इज अ सेट। ओके, and we can give the names of planets in the solar systems. Okay, now next set. आता या ठिकाणी आपण त्याची डेफिनेशन बघूया। If we are definitely and clearly decide the objects of a given collection, then that collection is called set. तर ही काय तर ती सेटची डेफिनेशन आहे। ओके, generally the name of the set is given using capital letters. set हा capital letter ने denote केला जातो। the members or the elements of the sets are shown by using small letters A, B, C. If small a is the element of the set A, then we can write A belongs to capital A, small a belongs to capital A. सेट हे कॅपिटल लेटरने डिनोट केले जातात, परंतु सेट मधले जे एलिमेंट्स असतील तर ते स्मॉल लेटरने। इफ ए इज नॉट एलिमेंट ऑफ द सेट ए, देन इट इज रिटन ॲज दिस स्मॉल ए डज नॉट बिलॉंग्स टू ए, आणि बिलॉंग्स टू, हे बिलॉंग्स टू चं या ठिकाणचं साइन आहे। ओके, नाउ लेट अस ऑब्झर्व द सेट ऑफ नंबर्स। आपल्याला माहिती आहे सेट ऑफ नॅचरल नंबर दॅट n इज इक्वल्स टू 1 2 3 up to infinity. This is the set of natural number. These are the sets. W whole number, याच्यामध्ये 0 ऍड केला, then we will get that is a set of whole number 0 1 2 3 up to infinity. Set of integers, okay, 0 1 2 3 up to infinity, -1 -2 -3 up to infinity. This is a set. Set of rational number, okay, म्हणजे त्यामध्ये नॅचरल नंबर असणार आहेत, होल नंबर असणार आहेत, इंटिजर्स असणार आहेत, आणि ॲडिशनल काय तर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह फ्रॅक्शन्स असणार आहे, वेअर q इज नॉट इक्वल्स टू
0, p comma q belongs to set of integers. Okay, and the last is a set of a real number. याच्यामध्ये irrational numbers पण असतात. Okay, these are the examples of sets. Okay, what is the first? Natural number, whole number, integer, rational and real number. Okay, आता सेट कसा लिहिणार तर त्यासाठीच्या मेथड्स बघणार आहोत आपण. मेथड्स ऑफ रायटिंग सेट्स. ओके, देर आर टू मेथड्स ऑफ रायटिंग सेट. फर्स्ट इज हियर लिस्टिंग मेथड. ओके, और दी रोस्टर मेथड. लिस्ट म्हणजे त्या सर्व एलिमेंट्स त्या सेटमध्ये तिथे लिहिले जातात. फॉर एक्झाम्पल हियर a is equals to 3, 5, 7, 9. ओके, ऑड नंबर्स आहेत या ठिकाणी. और a is equals to 7, 3, 5, 9. Okay, in this method we write all the elements of a set in curly bracket. Each of the element is written only once and separated by commas. The order of an element is not important, but it is necessary to write all the elements in the set. For example, set of odd numbers between 1 and 10. 1 आणि 10 मधले एलिमेंट्स नंबर्स पाहिजेत आपल्याला, म्हणून आपण इथे लिहितो. आणि ऑड नंबर पाहिजेत, मग 3, 5, 7, 9. पुढे मागे हे लिहिले तरी चालू शकतात. 7, 3, 5, 9. ओके, इफ एन एलिमेंट कम्स मोर दॅन वन्स देन इट इज अ कस्टमरी टू राईट दॅट द एलिमेंट ओनली वन्स. ओके, जर एकापेक्षा जास्त वेळा जर येत असतील तर तो एकदाच लिहायचा असतो. फॉर एक्झाम्पल इन द वर्ड रिमेंबर. ओके, रिमेंबर मधले इट इज इथे जर बघितलं तर आर रिपीट झालेला आहे, ई रिपीट झालेला आहे, एम रिपीट झालेला आहे. दॅट इज अ आर एम ई रिपीट झालेला आहे, परंतु तो लिहिताना आपण काय लिहिला, एकदाच लिहिला आहे. ओके, देअरफॉर इन द वर्ड रिमेंबर द लेटर्स आर एम ई आर रिपीटेड more than once. So the set of letters of this word is written as capital A is equals to R E M B आणि प्रत्येक लेटर्स लिहिताना इथे कॉमा करणार. ओके, ही झाली लिस्टिंग मेथड की ज्यामध्ये लिस्ट तयार केली जाते. पुढे काय तर रूल मेथड. इथे सगळे एलिमेंट्स लिहायची आवश्यकता नसते आपल्याला, त्यामध्ये रूल लिहिला जातो. तो सेट बघायचा, त्यावरून आपल्याला काही रूल तयार करता येतो का. ओके, therefore it is a rule method or set builder form. ओके, आता इथे फॉर एक्झाम्पल दिलंय बघा, a is equals to in curly bracket x is such that. कसं वाचला जातं बघा, in curly bracket x is such that. या वर्टिकल लाईनला such that म्हणायचं. x belongs to set of natural number. x कसा आहे तर नॅचरल नंबर आहे, and this x lies between 1 and 10. x हा 1 आणि 10 मधला असला पाहिजे, 1 and 10 मधला असला पाहिजे. and read as A is a set of all x such that x is a natural number between 1 and 10. Okay. In this method, we do not write the list of elements but write general element using variable followed by a vertical line. Variable म्हणजे काय, x हा इथे variable वापरलेला आहे. Followed by the vertical line. This is the vertical line. Okay. राईट द प्रॉपर्टी ऑफ द व्हेरिएबल. आणि त्या व्हेरिएबलची प्रॉपर्टी म्हणजे काय, इथे तो नंबर कसा आहे, इट लाईज बिटवीन 1 and 10. ओके, देअरफॉर हियर वी राईट कॅपिटल ए इज इक्वल्स टू. कसा होता, फॉर एक्झाम्पल, याला काय म्हटलं जातं, फॉर एक्झाम्पल कॅपिटल ए इज इक्वल्स टू इन कर्ली ब्रॅकेट. कॅपिटल ए इज फॉर एक्झाम्पल म्हणायचं याला. Capital A is equals to in curly bracket x is such that. या वर्टिकल लाईनला such that x belongs to set of natural number. आणि x कसा पाहिजे, more than 1 and less than 10. ओके, या प्रकारे जर आपण लिस्टिंग मेथड मध्ये तो सेट लिहायचा प्रयत्न केला तर काय काय येणार, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 and 9. ओके, आणि रूल मेथड मध्ये या प्रकारे तो लिहिला जाईल. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल. फॉर एक्झाम्पल b इज इक्वल्स टू x इज इन कर्ली ब्रॅकेट. कसं वाचणार बघा, b इज इक्वल्स टू इन कर्ली ब्रॅकेट x इज सच दॅट वर्टिकल लाईन. x इज अ प्राईम नंबर बिटवीन 1 and 10. 1 and 10 मधलं प्राईम नंबर.
आणि लिस्टिंग मेथडमध्ये आपण तो कसा लिहिणार? मग प्राईम नंबर कोणकोणते आहेत? 2 आहे, 3 आहे, 5 आहे, 7 आहे. That the set B contain all the prime numbers between 1 and 10. So, by the listing method, set B can be written as B is equals to in curly bracket 2, 3, 5, 7. Okay. या प्रकारे. Now next, Q is a set of rational numbers which can be written in the set builder form like this. मग कसं पुन्हा येथे Q is equals to set of rational number is denoted by capital Q. In curly bracket वाचणार P upon Q vertical line such that P comma Q belongs to set of integers and Q is not equals to 0. This is in the set builder form. And read as Q is a set of all numbers in the form P upon Q such that P and Q are integers where Q is a non-zero number. या ठिकाणी Q कसा पाहिजे आपल्याला? तर non-zero numbers पाहिजे. म्हणजेच या ठिकाणी आपण काय पाहिलं की सेटची डेफिनेशन पाहिली, एक्झाम्पल्स पाहिलेत आपण इथे. मेथड्स ऑफ रायटिंग सेट. ओके, लिस्टिंग मेथड ऑर द रोस्टर मेथड म्हणतात त्याला, रूल मेथड ऑर द सेट बिल्डर फॉर्म या प्रकारे. आता यानंतर काही एक्झाम्पल्स इथे घेतलेले तर ती बघूया. इन द फॉलोइंग एक्झाम्पल्स इच सेट इज रिटन इन द बोथ मेथड्स, रूल मेथड ऑर द सेट बिल्डर फॉर्म अँड द लिस्टिंग मेथड. मग या ठिकाणी इथे दिलेलं आहे. रूल मेथड मध्ये A इज इक्वल्स टू X इज सच दॅट X इज द लेटर ऑफ द वर्ड डिव्हिजन. मग डिव्हिजन मध्ये काय काय येतं? D येतो, I येतो, V येतो, SON. तुम्ही म्हणाल इथे सेट मध्ये काय की कॅपिटल लिहिलंय आणि सेट कॅपिटल लेटर डिनोट केला जातो, परंतु आपल्याला पर्टिक्युलर डिव्हिजन हाच इथे वर्ड दिलेला होता, त्यामुळे इथे कॅपिटल लिहिणं आपल्याला गरजेचं आहे. I इथे 3 वेळा रिपीट झालं, पण आपण एकदाच त्या ठिकाणी घेतलेला आहे या प्रकारे. B रूल मेथड मध्ये y is such that y is a number, y square is equals to 9. ओके, म्हणजे आता कुठला नंबर आहे की त्याचा स्क्वेअर केल्यानंतर आपल्याला काय मिळेल? तर 9 मिळेल. मग या ठिकाणी 3 चा जर स्क्वेअर केला तर आपल्याला 9 मिळेल, परंतु -3 चा पण स्क्वेअर केला तर आपल्याला 9 मिळणार. Therefore B contains -3 and the +3. This is the enlisting method. नेक्स्ट दिले बघा, C is equals to कसं वाचणार पुन्हा? इन कर्ली ब्रॅकेट Z is such that Z is a multiple of 5 and is less than 30. Less than 30. 30 नाही घ्यायचं त्यामध्ये, multiples of 5. Okay, therefore C is equals to 5, 10, 15, 20 and 25. Okay, तर ही एक्झाम्पल्स आहेत. परीक्षेला विचारल्यानंतर तुम्ही डायरेक्ट यातलं देखील असा क्वेश्चन पण विचारला जातो, गिव्ह द 2 एक्झाम्पल्स ऑफ द सेट इन द रूल मेथड. मग तुम्ही यातले देखील 2 एक्झाम्पल्स त्या ठिकाणी घेऊ शकतात, म्हणजे ते जेणेकरून तुम्ही ते चुकणार नाही परीक्षेमध्ये. आता त्याने आपल्याला इथे विचारलेलं आहे, फिल इन द ब्लँक्स गिव्हन इन द फॉलोइंग टेबल. ओके, तर काय यामध्ये लिस्टिंग ऑर द रोस्टर मेथड आणि या ठिकाणी दिलेलं आपल्याला त्याने रूल मेथड. Now here A is equals to 2, 4, 6, 8, 10, 12, 14. सर्व इवन नंबर्स आहेत, पण असे इवन नंबर्स आहेत लेस दॅन कसे आहेत ते 15 आहेत. मग रूल कसं लिहिता येईल? आपण इथे ऑब्झर्व करणार. ओके, तर सर्व इवन नंबर्स आहेत लेस दॅन 14. A is equals to in curly bracket X is such that vertical line X is even natural number less than 15 या प्रकारे. ओके, आता यानंतर त्याने आपल्याला काही फिल इन द ब्लँक्स करायला सांगितलंय. नेक्स्ट बघा, इथे रूल मेथड मध्ये B इज इक्वल्स टू X इज सच दॅट X इज अ परफेक्ट स्क्वेअर नंबर बिटवीन 1 to 20. ओके, मग इथे आपल्याला रूल मेथड मध्ये लिहिता येईल, दॅट इज अ हियर कॅपिटल B इज इक्वल्स टू इन कर्ली ब्रॅकेट. आता परफेक्ट स्क्वेअर पाहिजे आपल्याला बिटवीन 1 and 20. 1 नाही घेणार आपण. ओके, मग परफेक्ट स्क्वेअर किती आला पहिला? तर तो 4 आला. 1 नंतर 2 इज नॉट परफेक्ट स्क्वेअर, 3 पण नाहीये, मग 4 परफेक्ट स्क्वेअर, 5 नाहीये, 6 नाहीये, 7 नाहीये, 8 नाहीये, मग 9 इज अ परफेक्ट स्क्वेअर. 9 नंतर 10 नाहीये. ओके, 11, 12, 13, 14, 15 हे परफेक्ट स्क्वेअर नाहीये. मग पुढचा नंबर कोणता आहे 15 नंतर? दॅट इज अ 16 इज द परफेक्ट स्क्वेअर.
16 नंतर मग 17 नाहीये, 18 नाहीये, 19 नाहीये, 29 घ्यायचा आहे. देअरफॉर दीज आर दी परफेक्ट स्क्वेअर बिटवीन 1 अँड 20 या प्रकारे. पुढे बघा त्याने ते लिस्टिंग मेथड मध्ये दिलेले AEIOU या प्रकारे. ओके, मग हे काय तर ते आपल्याला माहिती आहे, दीज आर दी व्हॉवेल्स. ओके, मग आपल्याला रूल मेथड मध्ये लिहायचं आहे. मग पुन्हा आपण इथे लिहिणार C इज इक्वल्स टू इन कर्ली ब्रॅकेट व्हॉट इज यार, इथे काहीतरी नंबर लिहिणार. ओके, एक्स पण तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. दॅट इज एक्स इज अ सच दॅट. ओके, एक्स इज अ oval. Okay, X is a oval in English English alphabet. Curly bracket complete in this way. या प्रकारे आपण तो रूल मेथड मध्ये लिहिलेला आहे. नेक्स्ट बघा पुढे D इज इक्वल्स टू रूल मेथड मध्ये दिलेला आहे Y सच दॅट Y इज अ कलर इन रेनबो. ओके, मग रेनबो मध्ये जे काही कलर्स असतात ते आपल्याला या ठिकाणी घ्यायचे. मग विग बॉयर आपण असं ते म्हणत असतो. दॅट इज फर्स्ट इज अ V, देन B इंडिगो, blue, next is a green, yellow, orange and red या प्रकारे. ओके, नेक्स्ट बघा पुन्हा तो रूल मेथड मध्ये दिलेला आहे. व्हॉट इज दॅट P इज इक्वल्स टू इन कर्ली ब्रॅकेट x इज सच दॅट x इज अन इंटिजर बिटवीन -3 अँड +3. इंटिजर आहे या ठिकाणी. आपल्याला माहिती आहे की इंटिजर म्हणजे त्यामध्ये कसं 0, 1, 2, 3 अप टू इन्फिनिटी, आणि या ठिकाणी -1, -2, -3 up to here the infinity. Therefore, we will have here the numbers -2 किती येणार, -1, 0, 1 and 2 in this way. And what about the last 1, 8, 27, 64 and 125? What type of these numbers are? These are the cubes number. Therefore, we will write here that is a capital M is equals to X is such that X is equals to N cube. कसे cubic numbers आहेत ते, and these numbers are like this. That is a, and here N belongs to set of natural number या प्रकारे. ओके, आणि याच ठिकाणी आपण इथे फर्स्ट एक्सरसाइजच्या आधीचे जे काही रिव्हिजन होती ती आपण इथे पूर्ण केलेले आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी सर्व प्रॅक्टिस सेटची लिंक दिलेली आहे. ओके, प्रॉब्लेम सेटची देखील लिंक आहे. यानंतर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.